जळगाव जामोद शहरातील एका शाळेत वर्ग 5वी मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीचा एसटी बसमध्ये निलेश साहेबराव इंगळे वय वर्ष 22 या तरुणांनी वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे। या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विनयभंग बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संग्रामपूर तालुक्यातील एक विद्यार्थिनी आपल्या भावासोबत जळगाव जामोद येथील एका शाळेमध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। पीडित बालिका ही आपल्या भावासोबत दररोज महामंडळाच्या एसटी बसने ये जा करते। दरम्यान 2 सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यानंतर जळगाव जामोद येथून आपल्या घरी परत जात असताना एसटी बसमध्ये आरोपीने "तू माझ्याजवळ बस" असं सांगून पीडित विद्यार्थिनी सीटवर बसवण्याचा प्रयत्न केला। ह्याला पीडितेने नकार दिला व पुढे जाऊन उभी राहिली। पीडित मुलीने हे घरी जाऊन आपल्या आईला सांगितले। नंतर 9 सप्टेंबर रोजी शाळा सुटल्यावर 5:15 वाजता पीडित विद्यार्थिनी ही आपल्या भावासोबत बसमध्ये जात असताना आरोपीने परत पीडितेच्या भावाला 10 रुपये देऊन "तुझ्या बहिणीला वरवट बकाल येथे घे" असे सांगून ते जर आली नाही तर तिला जीवानीशी मारून टाकण्याची धमकी दिली। पीडित विद्यार्थिनीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी निलेश साहेबराव इंगळे राहणार वरवट बकाल तालुका संग्रामपूरच्या विरोधात विनयभंग व जीवे मारण्याची धमकी देण्याचा व तसेच बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निशांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत।